ज्ञानेश्वरीने महाराष्ट्र बदलला असं का म्हटलं जातं? एका 16 वर्षाच्या मुलाने लिहिलेल्या एका ग्रंथाने संपूर्ण महाराष्ट्राची विचारसरणी बदलली. हे ऐकायला जरा अविश्वसनीय वाटतं, पण 13व्या शतकात अगदी हेच झालं. पण इथे खरा प्रश्न आहे की ज्ञानेश्वरीच्या आधी भगवद्गीता होती. मग इतिहास बदलला तो कशामुळे? उत्तर आहे भाषेमुळे. त्या काळात धर्माचं ज्ञान मुख्यतः संस्कृतमध्ये होतं. ती विद्वानांची भाषा होती. सामान्य शेतकरी, कारागीर, स्त्रिया आणि बहुजन समाज या ज्ञानापासून दूर होता. ज्ञानेश्वरांनी फक्त गीतेचं भाषांतर केलं नाही, त्यांनी तिचा अर्थ लोकांच्या भाषेत उलगडला. 18 अध्याय, हजारो ओव्या आणि पहिल्यांदाच तत्वज्ञान मराठीत बोलू लागलं. ही फक्त एका ग्रंथाची निर्मिती नव्हती, ही ज्ञानाची लोकशाही होती. कारण आता ज्ञान मठात बंद राहिलं नाही, ते शेतात गेलं, कीर्तनात गेलं, वाड्या वस्त्यावर गेलं आणि घराघरात पोहोचलं. यादवांच्या काळात लिहिलेल्या ज्ञानेश्वरी आज मराठीतील सर्वात प्राचीन हयात असलेल्या ग्रंथांपैकी एक मानली जाते. पण तिचं सर्वात मोठं योगदान अजून बाकी होतं. ज्ञानेश्वरांनी एक दार उघडलं. त्या दारातून पुढे संत नामदेव आले, संत चोखामेळा आले, संत जनाबाई आल्या, संत एकनाथ आले आणि संत तुकाराम महाराज आले. त्या प्रत्येक संताने भक्ती, तत्वज्ञान आणि समतेचा विचार मराठीतून सामान्य माणसांपर्यंत पोहोचवला. म्हणूनच वारकरी परंपरेत एक ओळ आजही अभिमानाने म्हटली जाते, ज्ञानदेव रचिला पाया तुका झाला कळस. कारण ज्ञानेश्वरांनी फक्त एक ग्रंथ लिहिला नाही, त्यांनी एका विचाराची पायाभरणी केली. त्या पायावर पुढच्या अनेक संतांनी वारकरी परंपरेची भव्य मंदिर उभारलं. आणि म्हणूनच ज्ञानेश्वरीने फक्त गीतेचा अर्थ सांगितला नाही, तिने मराठीला तत्वज्ञानाची भाषा बनवली. आणि पहिल्यांदाच सामान्य माणसाला असं वाटलं, मोठं तत्वज्ञान हे फक्त विद्वानांसाठी नाही आहे, ते माझ्या भाषेत आहे आणि ते माझ्यासाठीही आहे.